आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। नवी मुंबईच्या नेरुळमध्ये आज वंचितची जाहीर सभा। रामलीला मैदानावर संध्याकाळी 6 वाजता प्रकाश आंबेडकरांची सभा होणार। पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात लागले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच बॅनर पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न। बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादीच्या विकास कामांची आणि महिलांसाठी असणाऱ्या योजनांची सुनेत्रा पवारांकडून माहिती। 2024 मावळ लोकसभेचा उमेदवार मीच, कोणत्याही पक्षावर मला बोलायचं नाही। मुंबईतील महायुतीच्या बैठकीत योग्य निर्णयाची अपेक्षा। मावळ लोकसभेवर खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या कारवाईला स्थगिती। शासनाने विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवला। गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसे कुटुंबाला 137 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता। शासनाच्या वेबसाईटवरील कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी दाखला द्या, प्रतींचा आग्रह नकोय। राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे हे निर्देश। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। रुबी हॉल ते रामवाडी आणि ही मेट्रो आता नवी मार्गिका आजपासून सेवेत आलेली आहे। पुणे मेट्रोचं श्रेय पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना। मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। सोन्यानं गाठला एक विक्रमी उच्चांक। प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी उसळी घेत 64,404 रुपये तोळा, तर चांदीचा भाव 74,200 रुपये प्रति किलो तोला।